बातमी नाशिकमधून। नाशिकमध्ये आणखी एक सेक्स स्कॅन्डल उघडकीस आलंय। व्यावसायिकाला मैत्रिणीचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली आहे। व्यावसायिकाकडे 12 लाखांच्या खंडणीची मागणी केली तर 10,000 स्वीकारताना 4 संशयित पोलिसांच्या ताब्यात आहेत। नाशिकच्या सातपूर पोलिसांनी ही धडक कारवाई केलेली आहे। व्यावसायिकाच्या टॅबमध्ये 200 व्हिडिओ असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय, तर तक्रार करणाऱ्या व्यावसायिकावर देखील पोलिसांचा संशय आहे। नाशिकमधली ही धक्कादायक बातमी। नाशिकमध्ये आणखी एक सेक्स स्कॅन्डल उघडकीस आलेला आहे। व्यावसायिकाला त्याच्या मैत्रिणीचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली आणि त्याच्याकडून 12 लाखांच्या खंडणीची मागणी केली। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, काय प्रकरण? नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नाशिकमधील एक व्यावसायिक आहे, त्याचा लॅपटॉप टॅब जो होता तो काही इसमांनी चोरी केला आणि त्यामध्ये काही व्हिडिओ जे आहे, आक्षेपार्ह व्हिडिओ होते, ते व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याच्याकडे काही संशयितांनी खंडणी मागितलेली होती आणि या प्रकरणामध्ये संशयितांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झाला असला तरी या प्रकरणातला एक धागा जो आहे तो पोलिसांनी पकडलाय की या व्यावसायिकाच्या टॅबमध्ये इतके व्हिडिओ कुणाचे आहे आणि ते कुठून आलेले आहे त्याचा तपास आता केला जातोय। जसं अशोक खरात प्रकरणात देखील आपल्याला पाहायला मिळालं होतं का सुरुवातीला अशोक खरात यानेच पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केलेला होता आणि मात्र त्यानंतर अशोक खरातचे व्हिडिओ जे आहेत ते पोलिसांना जेव्हा मिळाले तेव्हा पोलिसांनाही कळालं होतं की या प्रकरणात अशोक खरात हाच मुख्य आरोपी दिसतोय। त्याच स्वरूपाचा हा गुन्हा असावा अशा प्रकारचा अंदाज जो आहे तो व्यक्त केला जातो आणि म्हणून पोलिसांनी आता हा जो कोणी व्यावसायिक आहे त्याचा देखील तपास सुरू केलेला आहे। बरं लक्ष्मण, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा गावातील महापुरुषांच्या पुतळ्याचं प्रकरण चांगलंच तापलंय आणि आता या वादात ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी उडी घेतली। लक्ष्मण हाकेंनी कालपासून ठिय्या आंदोलन करत रस्त्यावरच रात्री मुक्काम केलाय। जोपर्यंत पुतळा शासकीय जागेत स्थलांतरित होत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा गावातील महापुरुषांच्या पुतळ्याचं प्रकरण आता तापलेलं पाहायला मिळतंय। आता या वादात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उडी घेतली आहे। लक्ष्मण हाकेंनी कालपासून ठिय्या आंदोलन करत रस्त्यावरच रात्री मुक्काम केला। जोपर्यंत पुतळा शासकीय जागेत स्थलांतरित होत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरू राहणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। महापुरुषांच्या पुतळ्याचा वाद आता पेटत चाललेला आहे, तापलाय आणि या वादात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उडी घेतलेली आहे। लक्ष्मण हाके देखील आता ठिय्या आंदोलन करतायत। कालपासून त्यांनी ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली। रस्त्यावरच त्यांनी काल रात्री मुक्काम देखील केलाय। जोपर्यंत हा पुतळा शासकीय जागेत स्थलांतरित होत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरू राहणार असल्याचं लक्ष्मण हाके यांनी म्हटलेलं आहे। झटपट डिलिव्हरीचे अनेक ॲप आहेत। अगदी 10व्या मिनिटाला आपल्याला हवी ती वस्तू घरात येते। मात्र पुण्यात चक्क एका क्लिकवर ड्रग्सची घरपोच डिलिव्हरी होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। पुण्यात सामान शिफ्ट करणाऱ्या पोर्टर ॲपचा वापर ड्रग्सच्या विक्रीसाठी करण्यात येत होता। पुणे शहरच नव्हे तर वारजे, उत्तमनगर भागात या ड्रग्सची विक्री केली जात होती। तब्बल 300 जणांना हे ड्रग्स पुरवण्यात आले होते। या सगळ्या प्रकरणी एकूण 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली असून 4 जण फरार आहेत। पुण्यातली ही घटना आपण पाहतोय। तर पुण्यामध्ये ड्रग्सची तस्करी होत होती किंवा विक्री होत होती। पुण्यामध्ये सामान शिफ्ट करणाऱ्या पोर्टर ॲपचा वापर इथे केला जात होता आणि ड्रग्सच्या विक्रीसाठी हे ॲप वापरण्यात येत होतं। परंतु त्याच्यात धक्कादायक माहिती म्हणजे असे की याच्यामध्ये हा जो व्यवहार आहे सगळा, हा जो पोर्टर ॲप जो आहे त्या डिलिव्हरी ॲप मार्फत हे ड्रग्सचे ट्रान्सपोर्टेशन या ठिकाणी ही सिंडिकेट करायचं। ती एमडी मेफेड्रिन नावाचं ड्रग आहे, ते ड्रग आपल्याला त्या ठिकाणी त्याचा ते कुठून यायचं असं काही कळलं? आता हे तपासमध्ये जेव्हा आपल्याला मेन आरोपी सापडलेला सप्लाय जो आहे त्याच्यानंतर आपल्याला बाकीच्या सर्व गोष्टी याच्यात निष्पन्न होतील। आता सध्या सीजाचं प्रमाण जरी कमी असेल तरी सुद्धा ट्रान्झॅक्शन पाहिलं असता याच्यामध्ये जास्त ट्रान्सपोर्टेशन आणि तुमचा सप्लाय झाल्याचं दिसून येत आहे। म्हणजे जरी 1-2 ग्रॅमचे जरी असले तरी असे खूप मोठ्या प्रमाणात ट्रान्झॅक्शन आहेत।